श्री स्वामी समर्थ। हाय देखा मी ना तोरने दाय तयार कर राहिनो. हे दायले असं पाणी में तोर अख्खे तोर पाणीमा भिजडाने आणि तिले वयची सण काढी लेवाने. हिले पहिले साफ करेल होती. इनामधल्या मुकण्या काढी सन, पाकडी पुकडी सन, सारखा दाना लिसन. मग हिले पाणी मैन 10-10:30 पाणीमा टाकेल होतं आणि ती फुगणी आणि आता तिले काढी राहिनो. आता थोडंसं ऊन कमी होई जायले त्यानं मग म्हणतात ते काढी लिव तिले चांगलं. मग आता हे तोर काढेले ना इले पाणी नितरणं काही ना मग तेल टाकानं. तेल टाकी सन दे का इले असे पुरे एक एक दानाले तेल लागीन असं तेल लावणं पडस. तिले खालीवर कधी कधी सन पुरं तेल लावानं. तेल लागणं का तिले अशी साडीवर नाही तर पालवर असं पसारी देवाने तिले सुकाडान करता टाकाना. आता तिले दुई मी तटे तोर टाकी आणि तिले पुरा ते एक एक दाना असं एक मोक्या पसारणं पडेन. पुरं मोके पसाराना. हाय तोरने दाय करायला गैरी मेहनत लागस. इले आणि सण तिला तयार करणं, तिनं मग मुकण्या काढण्या, मग तिले एकसारखा दाना देखी सन, मग त्याले फुगाडाले टाकणं. सकाळमा पाणी भरी ठेवणं पडस. ते 10 वाजाशे गरम होस त्यानं मग लगेच तोर टाकानी. तोर टाके सन मग ते ते का ते तोरने दाय तोर सुकाई जायले आता तिने दाय करानो. हो घट्यावर मी दाय कर राहिनो. त्या मन सासूने माल देल शे. ते काय कराने असं भरले सन वयरनं सरनं का लगेच त्यामा वयरनं टाकत जावानं आणि दाय तयार. ते का हाय दाय कितले पिवे धमक आणि एकसारखी येले तुम्ही देखू शकतास. देखा एकदम एकसारखी येले. हाय अशी आपली पारंपरिक दास हिनं वरलं फूट लागस ना. जर एकत्रपेक्षा ये गरत चव देस. हेच दाय आम्ही खिचडीले बी वापरतो, वरणले बी वापरतस. फक्त शेतकरीना घरमाच तयार होस. आमने खानदेशनं दायनं वडा पापडनं लोणचानं एकदम टेक्निकल पद्धतून करतस डायरेक्ट असं आपलं जुना पद्धतून पारंपरिक. तर देखा तुमले अशी दाय ऑर्डर करणे होई तर तुम्ही मला करू शकतास. आमनाकडे उडीदनी दाय, तोरणी दाय आणि मुंगनी दाय ह्या 3 प्रकारच्या डाळी ऑर्डर करायत तर भेटतील. आणि बऱ्याच जण म्हणतेस ताई ऑर्डर करी का लगेच भेटत नाही. तर हाई दाय कराले बरीच प्रोसिजर लागस की इले फुगाडणी पडस. पहिले साफ करणी पडस, फुगाडणी पडस, मग सुकाडणी पडस आणि मग दाय होस. आणि आम्ही दाय अशी बनाई नाही ठेवतस घरमध्ये डायरेक्ट. जशी ऑर्डर येस तशी आम्ही तयार करतस आणि फ्रेश दाय प्रत्येकले देतस. त्यामुळे तुमले जर का ऑर्डर करणे होईन ना